नमस्कार. विज्ञान विषयातील द्वितीय वर्षाच्या मराठी विषयात अभ्यासक्रमात प्रसारमाध्यमं आणि भाषा कौशल्य याचा समावेश केलेला आहे. याच घटकाचा अभ्यास आपण खालील मुद्द्यांच्या अनुषंगाने करणार आहोत. प्रसारमाध्यमे म्हणजे काय? प्रसारमाध्यमे आणि भाषा कौशल्य यांचा परस्पर संबंध. आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रसारमाध्यमे ही जगभर घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्राचीन काळापासून आपले विचार दुसऱ्याला कळावेत, आपल्या कुटुंबातील गावातील खुशाली दुसऱ्यांना कळावी आणि म्हणूनच निरोपाच्या हस्ते निरोपाची देवाणघेवाण करून प्रसारमाध्यमांचेच काम साधले जात असे. पुढे हेच कार्य लोककलांच्या माध्यमातून घडू लागले. उदाहरणार्थ कीर्तन, प्रवचन, लोकनाट्य, भारूड, भजन इत्यादी सर्व प्रकारातून श्रोत्यांच्या मनावर उत्तम संस्कार घडविले जात असत. थोडक्यात प्रसारमाध्यम ही संज्ञाच प्रसार आणि माध्यम या दोन शब्दातून निर्माण झाली. त्यातील प्रसार या शब्दाची शब्दकोशामध्ये प्रसार, प्रसारण, प्रस्तुत करणे, संचार, संचरण, फैलना अशी अर्थोत्पत्ती पाहावयास मिळते. गायीच्या अंगावर ज्याप्रमाणे थाप मारल्यावर कंपने निर्माण होतात आणि त्याचप्रमाणे आपण स्थिर पाण्यात जर खडा टाकला तर त्या पाण्याची तरंग निर्माण होत असतात. हीच प्रसरण पावण्याची प्रक्रिया असते. अर्थातच या ठिकाणी आपणास मानवी जीवन व्यवहारातील पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या संवेदनांशी संबंधित प्रसार व्यवहाराचा विचार आपल्याला इथे करावायचा आहे. विशिष्ट माध्यमातून या संवेदनांचा प्रसार करणे म्हणजेच प्रसार माध्यमे होय. आधुनिक काळात उदयाला आलेल्या अनेक माध्यमांचे मूळही या माध्यम भिन्नतेमध्ये आहेत हे आपल्याला दिसते. जसजसा मानवी विकास होत गेला तसतशी ही विविध प्रकारची संवाद साधनेसुद्धा निर्माण होत गेली. एखादी बातमी, विविध क्षेत्रात लागणारे नवनवीन शोध, खळबळजनक घटना, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, शहर बाजाराविषयीची माहिती, त्यातील उलाढाली, सरकारच्या नव्या योजना यांपैकी काहीही सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं असेल तर आजच्या युगामध्ये प्रसारमाध्यमांसारखे दुसरे साधनच नाही. आणि याचीच जाणीव जनमानसात झाली आणि त्यामुळेच माध्यमांच्या क्षेत्रामध्ये उपग्रहाने देखील फार मोठी क्रांती घडवून आणली. संपूर्ण जग त्यामुळे जवळ आले आणि अशीच ही प्रसारमाध्यमे आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. आता याच अनुषंगाने प्रसारमाध्यमांचे काही वर्गीकरण आपल्याला इथे दिसून येते. ही माध्यम भिन्नता आपल्याला इथे लक्षात येते. ध्वनी माध्यमं, ध्वनी होणं, ध्वनीच्या माध्यमातून संचार होणं आणि श्राव्य माध्यम. आता इथे आपल्याला प्रसारमाध्यमांची खरी तर दोन प्रकार सांगता येतील. पहिला म्हणजे प्रसारमाध्यमांमधील मुद्रित प्रसारमाध्यमे आणि अमुद्रित प्रसारमाध्यमे. अर्थातच मुद्रित म्हणजे छापील माध्यमे आणि अमुद्रित ही इलेक्ट्रॉनिक्स प्रकारची माध्यमे दिसून येतात. आता इथे आपण ध्वनी, संचार आणि श्राव्य हे जे माध्यम आहे हे आपलं अमुद्रित माध्यममध्ये मोडतं आणि चिन्ह, शब्द, दृक म्हणजेच मुद्रित किंवा छापील स्वरूपाची प्रसारमाध्यमं. आता ही जी माध्यमं आहे याच्यामध्ये अजून कसला विचार करता येईल? वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, हस्तपुस्तिके, माहिती पुस्तिका, भित्तिपत्रके, दिनदर्शिका किंवा दैनंदिनी, लघुचित्रपट, जाहिरातपट, चित्रफिती या सर्वांचा समावेश या दोन म्हणजेच प्रिंट प्लस मीडिया या अर्थ चिन्ह, शब्द आणि दृक याच्यामध्ये करता येईल किंवा छापील स्वरूपाची अशी म्हणता येईल. आणि अमुद्रित म्हटल्यानंतर आपण वरती बघितल्याप्रमाणे रेडिओ, त्यालाच आकाशवाणी म्हणतात. नंतर
दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, मोबाईल, डिजिटल क्रांती, फलक, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर या स्वरूपाची जी माध्यमं आहे ती इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं, परंतु या तिसऱ्या प्रकारामध्ये ती मोडतात, ते म्हणजे ध्वनी, शब्द, चित्र म्हणजे दृकश्राव्य माध्यमे. अशा पद्धतीने या माध्यमांच्या भिन्नतेनुसार आपल्याला ते लिहिलं जातं. आता दृकश्राव्य माध्यमाची होती, आता आपण त्यांचा उल्लेख केल्याप्रमाणे आकाशवाणी, दूरदर्शन, इंटरनेट, वेबसाईट या दृकश्राव्य माध्यमांच्या पेक्षा मुद्रित माध्यमाचं स्वरूप सुरुवातीला भिन्न होतं. म्हणजे दृकश्राव्यामध्ये ऐकणे, पाहणे अपेक्षित आहे. मग जो मजकूर प्रसारित केला जातो तो प्रेक्षकांपर्यंत साभिनय सादर केला होत असतो. तसेच प्रेक्षकांच्या कानाला, डोळ्याला एकाच वेळी त्याची चालना मिळत असते. आणि त्याविषयी असं म्हणता येईल की मुद्रित माध्यमांपेक्षा दृकश्राव्य माध्यमे ही अधिक प्रभावी ओळखली गेली. आणि ते यथार्थच आहे, कारण दृकश्राव्य माध्यमातून दूरदर्शन हे लोकांच्या पसंतीला अधिक उतरले. नंतर भाषा, समाज आणि संस्कृतीच्या जडणघडणीत या प्रसारमाध्यमांनी खूप महत्त्वाचे योगदान आहे. विज्ञानाच्या क्रांतिकारक शोधामुळे या संप्रेषणाला अधिक गती मानता आली. मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये हे मुद्रित माध्यमांचे महत्त्वाचे स्थान सुरुवातीच्या काळात दिले गेलेले असले तरी त्याला अनेक अंगभूत मर्यादा होत्या आणि म्हणूनच मुद्रित माध्यमे ही साक्षरांचीच मक्तेदारी होती. छपाई वितरणामध्ये प्रचंड प्रमाणात कालापव्यय व्हायचा आणि ही उणीव मात्र आपल्याला प्रसारमाध्यमांनी भरून काढलेली, दृकश्राव्य माध्यमांनी भरून काढलेली दिसून येते. आणि ही प्रसारमाध्यमं क्षेत्रालाच एक प्रकारची आपल्याला वेगळी झळाळी प्राप्त झालेली दिसते. साक्षर, निरक्षर, लहान, थोर, गरीब, श्रीमंत असं कोणताही भेदभाव न करता ती वृद्धांपर्यंत लोकप्रिय झालेली दिसून येतात. म्हणजेच काय, 21व्या शतकाच्या कालखंडात या मानवाने जी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी गगनभरारी घेतली त्याच्यात खऱ्या अर्थाने कलाटणी आपल्याला इथे दिलेली दिसून येते. आणि याचं मोठं श्रेय आजच्या या खेड्यापाड्यामध्ये पोहोचलेल्या इंटरनेटच्या जाळ्याचाही आपल्याला इथे विचार दिसून येतो. सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजेच समाज माध्यमे, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप अशा विविध सोशल नेटवर्किंग साईट्समुळे आता जगातील सगळी माहिती अगदी कमी वेळामध्ये आणि कित्येकदा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जिथे घडते आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणूनच ही इंटरनेटमुळे झालेली क्रांती मानवाला ज्याप्रमाणे प्रगतीकडे नेऊन जाणारी ठरलेली आहे, परंतु तिचा अतिक्रमाने ती समाज विघातकही ठरत आहे. परंतु या चांगल्या वाईटाचा परिणाम हा आपल्या वापरण्यावर आहेत. आणि म्हणूनच ही जी सगळी माध्यमं आहेत या माध्यमांचा वापर आपण केला पाहिजे. परंतु हाच करत असताना आपल्याला ह्या माध्यमांचा वापर आपण फक्त ऐकण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी नव्हे तर आपण स्वतःही त्या पद्धतीत लेखन हे करता आलं पाहिजे. मग अशा ह्या सुरुवातीच्या काळामध्ये असणाऱ्या माहितीचा सगळ्या प्रसारमाध्यमांची उद्दिष्ट जर आपल्याला डोळ्यासमोर ठेवली तर ती अशा पद्धतीने दिसून येतात की समाज प्रबोधन करणे आणि ज्ञानप्रसारण करणे, लोकरंजन आणि लोकसंस्कृतीचा प्रसार करणे, त्याचा प्रचार करणे, नंतर विविध विचार, योजना, सूचना सर्वसामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचविणे, त्याचबरोबर माहितीची देवाणघेवाण करणे, राष्ट्रीय एकात्मता, उपाययोजना, मानसिक आधार देणे अशा अनेक उद्देशांनी ही आधुनिक भारताची प्रगती होऊ शकली. परंतु आजच्या वाढलेल्या ह्या बाजारीकरणामुळे प्रसारमाध्यमांविषयीची जी विश्वासार्हता ही ढासळत आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच पैसा, प्रसिद्धी, ग्राहक मिळवण्यासाठी आपल्या गरजेनुसार वापर करण्याचा तो उद्योग भरभराटी चालला आहे. परंतु यावर जर मर्यादा केली तर प्रसारमाध्यमं ही मानवी जीवनाचा विकास करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आपल्याला दिसून येतं. मानवाचे विचार, त्याच्या भावना, संवेदना या सर्वांपर्यंत पोहोचविण्याचं हा एक उत्कृष्ट असा मार्ग आहेत. आणि याच मार्गाचा अवलंब करत असताना आपल्याला प्रसारमाध्यमांसाठी जी भाषा आहे ती भाषेचं स्वरूप कसं असावं हे आपल्याला इथे सांगता येईल. की या माध्यमांसाठी लिहिताना वाचणारा, ऐकणारा आणि पाहणारा यांना सहज कळेल असे लेखन आपले असावे. स्वच्छ, शुद्ध
श्राव्य, सुस्पष्ट अशा भाषेचा हा वापर केला जावा. उच्चारणामध्ये कठीण किंवा समजण्यास बोजड अशी भाषा नसावी. तसेच अवास्तव किंवा फापट पसारा असलेली वाक्य नसावीत. लेखनातून सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला तिथे दिसून आला पाहिजे. काही वेळेस वाक्य छोटी आणि सुटसुटीत असावीत, त्यात आमिष दाखविणारे नसावेत. वाचावेसे आणि ऐकावेसे वाटेल अशीच भाषा ही असली पाहिजे आणि अशीच प्रवाही आणि जिवंत शैली त्याच्यामध्ये असेल तर ते वाचनीय असं वाटतं. काही ठिकाणी प्रमाद व्यक्त करणारी उदाहरणे ही असतात, तर ती टाळता आली पाहिजे आणि अशा पद्धतीने या भाषेचा विचार आपल्याला इथे करावा लागतो. आता ही प्रसारमाध्यमेच मानवी समाज आणि भाषा यांच्या परस्पर संबंध किंवा अनन्यसाधारण संबंध असतो. इतकेच नव्हे तर असं म्हटलं जातं की भाषा ही आपली कवचकुंडले किंवा प्राणवायू आहेत. आणि एवढेच नव्हे तर याबाबत चेस्टरफील्ड यांनी म्हटलेलं आहे की शब्द हे माणसाच्या विचारांचे कपडे असतात आणि म्हणूनच सामान्य व्यवहारापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जे जे काही घडते ते सर्व भाषा या माध्यमातून काय, कसे, कोठे, कोणी आणि कधी या 5 ककारांवर भाषा वापर ठरत असतो. प्रसारमाध्यमांचा आणि भाषेचा संबंध समजून घेताना माध्यम भिन्नतेनुसार त्याचे वेगळेपण तर हे पाहावे लागतेच, परंतु सामाजिक बदलांचा अभ्यास करत असताना प्रसारमाध्यमही हा एक खूप महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. लेखन, वाचन, श्रवण, भाषण आणि संभाषण या कौशल्यांचा विकास कसा झाला आहे तर त्यानुसारच भाषेचा सर्जनशील वापर हा केला जातो आणि कसा केला आहे हे त्याच्यावरून ठरत असते. तसेच प्रसारमाध्यमांच्या भिन्नतेनुसारही भाषेचा वापर हा ठरत असतो. आता माध्यम भिन्नतेनुसार मुद्रित माध्यमांसाठी थेट वृत्तलेखन किंवा मसुदा लेखन केले जाते, परंतु आकाशवाणीसाठी किंवा दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य माध्यमांसाठी मसुदा लिहिताना काही तांत्रिक बाबींची सुद्धा जाणीव इथे असावी लागते. अर्थातच जे काही सांगायचे किंवा दाखवायचे असते ते भूतकाळात घडून गेलेले असते आणि तेच आपल्याला दाखवायचे असते आणि त्यामुळे ते जणू आपण वर्तमानात घडले आहेत असा प्रतिभास तिथे निर्माण करावा लागतो. शिवाय प्रसारमाध्यमातून जे जे घडले जाते ते सत्य आहे असा लोकांचा दृढ विश्वास असतो. तेव्हा या गोष्टींचे भान या तीनही प्रसारमाध्यमांना ठेवावे लागते. म्हणजे ते नाकारण्यात अजिबात शंका नाही, वादाचे काही कारण नाही, याबद्दल दुमत नसावे, यासारखी अनिर्णयित किंवा ढिसाळ युक्तिवाद करणारी व्यक्त करणारी भाषा ही वाक्य ही वापरली जातात. मग आता आकाशवाणीवरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी असमाधान व्यक्त केले असे म्हणण्याऐवजी त्यांनी नाराजी व्यक्त केली असे म्हटले तर ते थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचते. बातमीमध्ये शेतकरी आंदोलकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 5 शेतकऱ्यांचा बळी या वाक्यातून काय होतं, शेतकऱ्यांविषयीची आस्था व्यक्त होते. तर शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक बनल्याने पोलिसांना कराव्या लागणाऱ्या गोळीबारात 5 शेतकरी मृत्युमुखी पडले. यामधून सरकार आणि पोलिसांची बाजू घेतलेली दिसते. म्हणजेच भाषेनुसार आपल्याला त्याच्यामधला भाव हा समजत असतो. घटना व बातमी एकच असते, परंतु ती कशी सांगितली जाते यावरून सांगणाऱ्याचा पूर्वग्रह किंवा दृष्टिकोन व्यक्त होत असतो. म्हणजे हल्ली अनेक माध्यमांची मालकी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांच्या आणि उद्योगपतींच्या हातींची बाहुली बनल्याचे आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळीत होताना दिसतो. आता बऱ्याच वेळेस असं लोकसभेमध्ये जनपाल विधेयकाचा पाडाव झाला आणि लोकसभेत जनपाल विधेयक असंमत झाले. या 2 प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला त्याची प्रचिती येते. म्हणजे कधी कधी चुकीच्या शब्दांचा वापर सर्रासपणे केला जातो. उदाहरणार्थ काय, चेंडूचा जोरदार प्रहार बसूनही सचिन अजिबात डगमगला नाही. यातील प्रहार चेंडूचा असतो का हा विचार केला गेला पाहिजे. खेळाकडे चला हा इशारा महात्मा गांधींनी दिला. इथे इशारा हा शब्द अर्थहानी करणारा ठरतो.
म्हणजे पाठी लागणे किंवा पाठीमागे लागणे, परोक्ष की अपरोक्ष, अशा अनेक उदाहरणांमधून काय होतं, शब्दांमधील अर्थ व्यवस्थित लक्षात न घेतल्यामुळे अर्थहानी आणि शब्द घोटाळे होतात. त्याचमुळे भाषेची अनेक लघुक्षेत्रे आहेत. शब्द एकच असतो, परंतु तो कोणत्या संदर्भात वापरला यावरून त्याचे अर्थ ठरत असतात, अर्थ बदलत असतात. म्हणजे उदाहरणार्थ पक्ष म्हटल्यावर तो मग पंचांग सांगणारे भटजी की राजकीय पक्ष की वृत्तसंपादक इत्यादी. म्हणजेच मी उद्या येतो हे सामान्य विधान कसे उच्चारले जाते, त्यानुसार साधी माहिती देणारे विधान एखाद्याला दिलेला शब्द दमदाटी किंवा धमकीही असू शकते. म्हणजे अशा एकाच वाक्यामध्ये त्रिविध अर्थचटया व्यक्त होत असतात. थोडक्यात काय की प्रसारमाध्यमे ही लोकांपर्यंत एक विचार पोहोचवत असतात आणि म्हणूनच तो विचार लोकांपर्यंत पोहोचवत असताना त्याची भाषा ही तशीच असली पाहिजे. अनेक शब्द आपल्याला जे कानावर पडतात त्यातून कदाचित कधीकधी अशांतता निर्माण करणारेही शब्द असतात आणि म्हणूनच आपल्याला असं दिसून येतं की ही एक भाषेची एक भाषा ही एक मोठं आव्हान आहे की प्रसारमाध्यमांसाठी जी भाषा आपण वापरतो त्याच्यामध्ये मराठी भाषेचं मराठीपण जपण्याचा देखील प्रयत्न केलेला दिसतो, अशी एक आशादायी आपल्याला बाब इथे लक्षात येते. म्हणजे प्रसारमाध्यमं आणि भाषा यांचा हा अतिशय जवळचा किंवा घनिष्ठ संबंध आहेत. परस्पर अन्योन्य संबंध असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं आणि म्हणूनच प्रसारमाध्यमांमधून जेव्हा आपण आपले भावविचार करतो तेव्हा भाषा ही तितकीच उत्कृष्ट किंवा योग्यतेची असली पाहिजे, हेच येथे आपल्याला अपेक्षित आहेत. आणि मग भाषा कौशल्य असेल तर आपण अशा पद्धतीचं प्रसारमाध्यमांसाठी लेखन करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.